वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण मुक्तं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. दादा थोडस 10व्या श्लोकाचा रिकॅप घ्या ना. हो चालेल घेतो. काल आपण 10व्या पर्यंत आलेलो. 10व्याचा आपण आधी recap घेऊ. 10व्यापर्यंत आलो होतो. थोडस एकदा पुन्हा. हरकत नाही हरकत नाही. आता हा जो 10वा श्लोक आहे तर 8वा जो अध्याय आहे तो ह्या 10व्या श्लोकाचं स्पष्टीकरण. म्हणजे आता भगवान अर्जुनाला सांगत जात आहेत. मध्येच अर्जुन एखादा प्रश्न विचारतो, पण बऱ्याच वेळा अर्जुनाच्या बाबतीत असंही होतंय की त्याला एकापेक्षा जास्त प्रश्न पडलेले आहेत, पण एका वेळी तो एकच विचारू शकतो. त्यामुळे पुढे तो जेव्हा आपण 8व्या अध्यायाकडे येऊ तेव्हा अर्जुन पुढे विचारणार आहे की 8व्या अध्यायाचा पहिला श्लोकच असा आहे. अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किम अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. दुसरा आहे अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. तर आपण तुम्ही हा प्रश्न विचारलात तर खूप चांगलं झालं. याच्यातनं आपल्याला अजून एक अर्जुनाची जी योग्यता आहे ती दिसते. त्यांनी ऐकलेल्या त्याला जिथे जिथे जास्त माहिती पाहिजे आहे ते दुसऱ्या अध्यायात सांगितलेली गोष्ट पण त्यांनी मनात ठेवलेली आहे आणि ती 7वा अध्याय झाल्यावर म्हणजे तिथे योग कर्म सांगून झालं, योगही सांगून झालाय आणि तेव्हा ते सगळे म्हणजे यज्ञ म्हणजे काय हे सगळे तो तेव्हा विचारतोय. आपण विचार केला तर आपण आता म्हणजे गीतेच्या 4 लेवल केल्या, मग 3 अध्यायाच्या वर पाठ पण नाही झाले माझे. म्हणजे मी बरेच प्रयत्न केला पण तर आणि करतोच आहे, म्हणजे सोडला नाहीये. पण तिथे ती अर्जुनाची प्रज्ञा किती प्रतिष्ठित ऑलरेडी आहे. म्हणजे त्याची बुद्धीची योग्यता किती आहे की एकदा त्यांनी ऐकलेलं तो विसरलेला नाहीये. आणि मग 8व्या अध्यायात याचं जास्त एक्सप्लेनेशन येणारच आहे. आता यात इथे भगवंतांनी काय सांगितलं की आधी 9व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतला तर त्याला त्याची ऊर्ध्वगती होणार नाही, त्याला मुक्ती मिळणार नाही. म्हणून तू याची आसक्ती सोडून यज्ञासाठी म्हणजे परमेश्वराच्या आहुतीसाठी म्हणजे परमेश्वराला समर्पण करण्यासाठी म्हणून कर्म कर. म्हणून त्याला परमेश्वराचं समर्पण हाच उद्देश ठेवून जगाच्या उत्पत्तीपासून तोच उद्देश आहे हे सांगायला त्याची पुरातन परंपरा भगवान सांगतात. म्हणजे एक गीतेत पाहण्यासारखं असं आहे की ह्यात भगवान कुठेही असं म्हटलेले नाहीयेत की हे मी तुला सांगतोय तू कर. ते प्रत्येक वेळी त्याला काहीतरी आधार देत आहेत, तो शास्त्राचा देत आहेत. आता ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करताना काय केलं ते सांगितलं. तर सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा म्हणजे यज्ञ ही जी संकल्पना आहे, समर्पणाची, ईश्वराला समर्पण करण्याची संकल्पना आहे, ती सृष्टीच्या आधी पासून आहे. ब्रह्मदेवानी सृष्टी करताना प्रजा निर्माण करताना यज्ञाबरोबर प्रजा निर्माण केली. म्हणजे तेव्हापासून एक समर्पणाच्या यांनी भगवंताला देण्याच्या दृष्टीने कर्माची आवश्यकता हेच त्यांनी प्रस्थापित केलंय. आता ते का करायला लागलं? कारण वेगवेगळे जीव पूर्वीच्या वेगवेगळ्या कर्मांनी मुक्तीच्या मार्गामध्ये वेगवेगळ्या
लेवलला वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्यांना त्यांचं जिथे ते आहेत तिथून पुढे जाण्यासाठी म्हणून परत जन्म आहे. म्हणजे माया जरी अडकवणारी वाटली तरी उद्देश अ, ह्या सगळ्या सृष्टीचा खरं ईश्वराला जाणून घेणे. कारण ईश्वराला बहुरूपाने स्वतःवर प्रेम करायला आवडतंय आणि आपल्याला बहुरूपावर प्रेम करायला आवडतंय. कारण प्रेमाचा आस्वाद जो आहे की तर ते प्रेमाचं जे प्रकटीकरण आहे ते प्रेमापेक्षाही जास्त सुंदर आहे. म्हणूनच भगवंतांनी म्हणजे पूर्णावतार घेताना त्याच्याबरोबर त्यांनी स्वतःवरच प्रेम करणारं असं स्वतःचाच एक रूप असं राधा निर्माण केलेले आहे. तर तसं हे सगळं जग परमेश्वराचा विलास या आनंदाकरताच आहे. तर त्यामुळे ह्याच्यात ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्यालाही ते समर्पण आणि हे साधी गोष्ट आहे. आपण समर्पण कशा-कशाचं करू शकतो? जे ईश्वर सोडून जे काय आहे त्याचं समर्पण करू शकतो. कारण ईश्वर सोडून जे काय आहे ते सोडलं तर राहिला कोणता ईश्वर राहिला. म्हणजे ईश्वराला जर समर्पण करायचंय तर ईश्वर सोडून बाकी वस्तू आपल्याला ज्या भासतायत त्याचं समर्पण ह्या सगळ्याला यज्ञ म्हणून घेतलं गेलेलं आहे आणि ते आपल्या उद्धाराच्या प्रत्येक टप्प्यावर त्या समर्पणाचे प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणजे जसं आपण काल बघितलं की यज्ञ हे यज्ञाच्या आहुती ते जे समर्पण आहे ते देवतांना पुष्टी देणारं देवतांचं अन्न ते यज्ञातलं हे आहे आणि त्याच्यामुळे देवता वृष्टी वगैरे असे जे निसर्गाची आपल्याला आवश्यकता आहे ते टिकवण्यासाठी जे काय लागतं ते देतात. त्या पर्जन्यातनी म्हणजे हे पर्जन्य हे देवांचा यज्ञ झाला. म्हणजे त्यांची आहुती झाली पृथ्वी लोकासाठी. आता तो पर्जन्याची आहुती मातीत पडते तेव्हा त्यातनं बीज होतं. बीजाची आहुती पुरुष शरीराच्या आत पडते. पुरुष शरीराकडनं स्त्रीच्या शरीरात जाते. त्यातनं नवीन जीव उत्पन्न होतो. म्हणजे जे काही जगात चाललेलं आहे ते जे रूपांतर आहे. आता ते जे रूपांतर आहे ते जर आपण वेदमार्गाच्या स्ट्रक्चरमध्ये बसवलं त्या आराखड्यात किंवा त्या शिस्तीत किंवा त्या एका सिस्टीम मध्ये बसवलं तर ते जसं आपण अडकलोय त्याच्या विरुद्ध जायला कारणीभूत होतं. जसं काट्याने काटा काढतात म्हणतात तसं. तर म्हणून सगळं जे अध्यात्म ज्याच्यावर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे यज्ञ. आणि ती म्हणजे आपल्याला म्हणजे ईश्वराला जाणून घेण्यासाठी ईश्वर सोडून जे काय आहे त्याची आहुती आपण देतोय. तर म्हणून ती यज्ञाची प्राचीनता म्हणजे कधीपासून तो यज्ञ ही संकल्पना आहे तर सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवांनी हे सांगितलं आणि या यज्ञाच्या द्वारा तुम्ही उत्कर्ष करून घ्या. आता ज्याची तेवढी योग्यता नसेल त्यांनी तो उत्कर्ष म्हणजे स्वर्ग प्राप्ती करा. त्याच्यापेक्षा जास्त ज्याची आहे तो तपोलोकापर्यंत जा. पण जो त्याच्याही वर गेला तर ब्रह्मलोकापर्यंत जा किंवा मुक्ती प्राप्त करा. हे सगळं आहे आणि त्याच्याही पुढे जो जातो तो पराभक्तीला जातो. ते पुढे आपल्याला म्हणजे गीतेत काही श्लोकात आलेलं आहे आणि भागवतात ते खूप त्याचंच वर्णन जास्त प्रमाणात आहे. तो भक्ती हा 5वा पुरुषार्थ धरलेला. तर इथे मुख्य तेच सांगितलेलं आहे की यज्ञ करणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय आहे आणि मग ते वेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. आणि मग पुढे ते वेगवेगळे प्रकार पण सांगतात. तर 11वा श्लोक आज श्लोक कोण घेणार आहे? का मी घेऊ? घेईन दादा. कोणी हा घ्या मी घेईन. घ्या ते. तिथे नाव नाही 11वा दिसत आहे. श्लोक. कोण घेतंय श्लोक? मी म्हणते शिल्पा. ओके. हा, घ्या ताई शिल्पा. 11वा देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. तर
इथे कसं सांगितलंय की तुम्ही हे यज्ञ करून देवतांची पुष्टी करा. आता इथे म्हणजे 9व्या श्लोकात यज्ञ हा म्हणजे त्याचा व्यापक अर्थ घेतलेला आहे. इव्हन 10व्या श्लोकात पण एक मध्यम अर्थ घेतलेला आहे. आणि इथे आता स्पेसिफिक यज्ञाबद्दल पण ते बोलतात. ते कोणते यज्ञ? तर वेदोक्त जे यज्ञ आहेत. कारण यज्ञाचा अर्थ वेदातले जे म्हणजे अग्नीची स्थापना करून त्यात आहुती देणारे यज्ञ एवढाच नाहीये. याचं एक सबळ पुरावा आपल्याला विभूती योगात सापडतो की जिथे भगवान म्हणतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी. म्हणजे जपयज्ञानी आपण आपलं चित्त भगवंताला अर्पण करतोय. कारण आपल्या चित्तात त्याच्याशिवाय दुसरा विषयच नाहीये. तर त्यामुळे हा जो व्यापक अर्थ आहे तो जर धरला तरच यज्ञानाम जपयज्ञोस्मीचा या अर्थ आपल्याला कळू शकतो. तर मात्र आता 11व्या श्लोकात ते वेदोक्त जी आणि जपयज्ञ हाही वेदोक्त आहे. पण इथे विशेषतः जो अग्निसकट जे यज्ञ सांगितलेले आहेत त्याचा रेफरन्स देतात की तुम्ही जे यज्ञ करता त्या यज्ञानी देवांची पुष्टी होते. म्हणजे देवांचं अन्न ते आहे आणि ते अग्नी हे सर्व देवतांचं मुख आहे. त्याच्यात द्वारांनी देव सगळं ते अन्न ग्रहण करतात आणि त्याच्या मोबदल्यात ते मनुष्याला म्हणजे कारण हे देव सगळे सृष्टीचं नियमन करणारे सगळे देव आहेत. पृथ्वी ही देवता आहे, सूर्यदेव आहेत, चंद्रदेव आहेत, इंद्र पर्जन्याचे देव आहेत, वरुण साठलेल्या पाण्याचे म्हणजे देव आहेत, नद्या तलाव सगळ्या यांचे देव आहेत. तर मग ते त्या दृष्टीने त्याचं नियमन अनुकूल पद्धतीने करून त्यांना हेल्प करतात. आता हे ह्याच्या वरच्या लेवलला ते जर गेलो पहिल्यांदा तर हे जे भौतिक सुख देवांना भौतिक सुख जे आहे आणि आपल्याला मनुष्यांना भौतिक सुख आहे त्याच्यासाठी मदत झाली. याच्याहून वरची गोष्ट जी महत्वाची आहे की जेव्हा देवतांची उपासना करताना त्या देवता ह्या भगवंताच्या विभूती आहेत. जसं सूर्य नारायण म्हणतो आपण. म्हणजे सूर्य हा फक्त सूर्य नसून एक नारायणाचं रूप आहे. अशा पद्धतीने जर सूर्याची उपासना केली तर ती नारायणांपर्यंत पोचते आणि शिवाय सूर्याच्या स्वतःच्या उन्नतीलाही ते कारण होते. म्हणजे जसं आपण म्हणतो हल्लीच्या काळात म्हणजे पतिव्रता धर्म याला चेष्टा करतात लोक, पण पतिव्रता धर्माची कन्सेप्ट हाच आहे की जसं आपण गायीची पूजा करतो. गाय एक प्राणी आहे म्हणजे मनुष्यापेक्षा तर ती खालची योनी आहे, पण तिला देव म्हणून पूजा करतो तेव्हा आपली उन्नती होते. तसं तो जो पुरुष आहे तो कोणत्याही लेवलचा असेल आणि काही करणारा असेल, पण त्याला जर ईश्वर मानले आणि पूजा केली तर जसं दगडाला ईश्वर मानल्यावर दगडात देवत्व येतं तसं त्या ती जी पतिव्रता स्त्री आहे ती स्वतःच्या उद्धाराबरोबर त्या पतीचाही उद्धार करते. आणि उद्धार होणं याचा अर्थ बुद्धी बदलणं. ददामी बुद्धी योगम तम जेव्हा होतं तेव्हाच त्या व्यक्तीचा उद्धार होतो. म्हणजे केवळ त्या स्त्रीच्या पातिव्रत्यामुळे किंवा स्त्रीनी आपल्या पतीत साक्षात विष्णू किंवा कृष्ण जर पाहिला तर त्याच्यात ते दैवी गुण आज ना उद्या येतात. आपल्याला तेवढा पेशन्स नसतो. जर आपण सत्ययुग किंवा त्रेतायुग असं पाहिलं तर 10,000 हजार वर्ष तपश्चर्या या मुनींनी केली, त्या मुनींनी केली ऐकतो आपण. आता कलियुगात आयुष्य कमी असल्यामुळे आपल्याला जे आपण करतो त्याचे परिणाम याच जन्मात दिसतीलच असं नाही, एक्सेप्ट नामस्मरण, कारण त्यांनी खूप लवकर परिणाम आपल्याला दिसतात. पण म्हणजे सांगायचं म्हणजे कोणतीही जी कर्म आहेत त्याचं एक तर या बाह्यसृष्टीत स्वर्ग असला किंवा पृथ्वी असली तरी ही एक झालेली सृष्टी आहे. तर त्याच्यातले जे फायदे आहेत ते एकमेकांना मिळवून देणं हा एक खालच्या लेवलचा हे झाला. पण दोन्ही ठिकाणी आपल्या सच्चिदानंद स्वरूप जे व्यापक स्वरूप आहे किंवा श्रीकृष्ण भगवान जे आहेत त्यांच्या जवळ पोचायला पण एकमेकांना यांनी सहाय्य होतं.
एक असंही म्हणतात की आपण बऱ्याच वेळा पाहिलं की जे तपश्चर्या करतात तर इंद्र त्यांची तपश्चर्या भंग करतो. तर देवांनाही भीती आहे की कारण शिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती ही त्यांनाही भीती आहे. त्यामुळे कधी-कधी जे अगदी तपश्चर्या आणि हे करतात त्यांना देव अशा प्रकारे प्रलोभनात टाकू शकतात. पण तेच जर तुम्ही त्या देवतांचीही म्हणजे यज्ञ किंवा ह्याच्याद्वारे तुम्ही देव म्हणजेच तुम्ही परमेश्वर आहात किंवा विष्णू आहात या भावाने पूजा करतात, तेव्हा तो विष्णूंचा जो भाव आहे सगळ्यांना सांभाळण्याचा जो मातृभाव आहे, तो त्यांच्यातही निर्माण होतो आणि मग तेव्हा आपण जी साधना करतो त्याच्यात ते सहाय्यक होतात. त्याच्यात ते आड येत नाहीत. तर हाही एक त्यात भाव आहे. आता 12वा श्लोक. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रभायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः. वा. आता आपण आधीच याच्यावर बोललो असं झालं, की यज्ञाने पुष्ट झाले देव म्हणजे ते आता खुश झाले. आता तुम्हाला न मागताही ते भोग देत राहतात. म्हणजे आपण असं विचार केला, की आपल्याला काहीतरी एका समजा प्राईम मिनिस्टरकडे काम आहे, तर डायरेक्ट आपण प्राईम मिनिस्टरपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या विधानसभेच्या पिऊन पासून मग एखाद्या क्लार्कची ओळख, मग त्या क्लार्कपेक्षा एक अजून वरच्याची ओळख, असं करत जाता येतं. तसं हे जे देव आहेत, तर ह्या देवांच्या तर्फे हा सगळा कारभार परमेश्वर चालवतो. त्यामुळे ह्या देवांचं जर त्यांची जर मर्जी सांभाळता आली, तर ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आपला खूप सोपा होऊन जातो. अशा यांनी या बाकी कर्मांचीही आवश्यकता आहे, असं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे सांगितलंय, की मग यज्ञ तुम्ही करत राहिलात, तर भोग न मागताही भोग इच्छित भोग खात्रीने देते. आणि अशा रीतीने त्यांनी भोग दिले, तरी ते परत हे बघतात, की अरे आता आपण याला इतका पैसा दिला, तर हा आता परत काय करतोय? म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या वडिलांनी 2 मुलांना ₹10,000 दिले किंवा हल्ली राहिलेच नाहीत, ₹1,000 दिले. त्यातल्या एका मुलानी जर त्या ₹1,000 त्या वडिलांसाठी एक ₹500 ची वस्तू आणली, तर तो वडिलांना इतका आनंद होतो, ते त्याला ₹2,000 देतात. याचा अर्थ वडिलांना पैसे मुलांनी दिले असा खरा होतो का? तसा होणार नाही कारण वडिलांचेच पैसे आहेत ना ते. पण तरीही ते मुलाकडनं जे ग्रॅटिट्यूड म्हणा म्हणजे ते कृतज्ञता व्यक्त केली जाते, त्यांनी जो आनंद होतो, त्यांनी अजून पित्याला भरभरून देण्याची वृत्ती होते. तसं या देवांचं होतं, की जेवढा तुम्ही हे करत जाल पुण्यकर्म तेवढे देव देत जातील. जेवढं जास्त देतील तेवढं जास्त पुण्यकर्म करत जा. हा एक मार्ग झाला. आणि दुसरं आत्मशुद्धीच्या दृष्टीनेही तो झाला, की तशी तुम्ही निष्काम किंवा जर सात्विक वृत्तीने जरी कर्म केली, निष्काम सुरुवातीला नाही जमलं तरी सत्वाचा जेव्हा परिसीमा होते, तेव्हा ती अ, अ, त्रिगुणाच्या पलीकडे जातेच. कारण सत्व हा शब्दच सत्व म्हणजे जो सतच्या ज्या प्रॉपर्टी आहेत म्हणजे सच्चिदानंदातला जो सत आहे त्रिकालाबाधित असणं याच्या ज्यात प्रॉपर्टी आहे असा एकच गुण आहे तो सत्य आहे. म्हणून तो त्रिगुणांमध्ये निर्गुणाच्या जवळ असलेला जो गुण आहे तो सत्य. तर तसं तो सत जाण्यासाठी ती सत्कर्म उपयोगी पडतात. आणि म्हणूनच त्यांना सत्कर्म म्हणतात, की ज्या कर्माने आपण सतपर्यंत जाऊ शकतो ती सत्कर्म. हा. तर अशा रीतीने देवाने भोग दिले त्यातले परत तो त्यांना दाखवून खातो किंवा दाखवून भोग घेतो तेव्हा तो अजून वर जातो. नाही केलं तर मग ती चोरी आहे म्हणायची. असं भगवान म्हणतात. म्हणजे भुंगतेस ते न एवते म्हणजे मग ते भोग भोगणं नाही ती चोरी करणं असं होईल. म्हणजे आपल्याला जे काय मिळतं त्याच्यात त्या देवतांचा वाटा आहे. जसं आपण म्हणतो ना, आई-वडिलांनी इतकं केलं आणि हा आता पैसे कमवतोय आणि आई-वडिलांना सांभाळत नाही, ही कृतज्ञता आहे.
तसं आई वडील जसं करतात तसे हे देवता पण आपल्यासाठी पर्जन्य, उजेड, हवा ह्या सगळ्या रूपांनी देवता आहेत. त्यांची कृतज्ञ म्हणून त्यांना देण्यासाठी हे यज्ञातले विधी वेदोक्त आहेत. तर 13व. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अरे वा. आता इथे भगवान सांगतायत की यज्ञशिष्ट जे आहे ते अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापापासून मुक्त होतात. पण यज्ञ न करता जे अन्न आहे ते लोक पाप जमवतात. मग आधीच्या श्लोकात सांगितल्यासारखं. तर आता हे जे सगळं नियम आहेत की याच्यात तुमच्या प्रत्येक भोगाला एका धार्मिक कृत्याची जोड दिलेली आहे. म्हणजे ह्याच्या म्हणजे अन्न खाण्यासाठी वैश्वदेव करा, हे करा. म्हणजे अन्न खाण्याचा जो भोग आहे तो भोग न राहता ते करताना त्याचं देवतांचं पूजन आणि त्यांना अर्पण आणि मी प्रसाद खातो या भूमिकेने ते होतं. त्यामुळे ते सगळं ईश्वराची सेवा झालं हे मुद्दामून समजायला लागतच नाही. कारण त्या सगळ्या त्या रिच्युअल्समध्ये म्हणजे त्या सगळ्या कर्मांच्या सगळ्या त्या पद्धतीमध्येच अर्पण करणं हे ईश्वराचं स्मरण करणं हे सगळं असल्यामुळे ते आपोआपच ईश्वराची पूजा आणि ईश्वराला समर्पण होतं. आणि तसं न करता मग ते फक्त भोगासाठी घेतल्यामुळे ते पाप ठरतं. इथे पाप आणि पुण्य याचा इकडे अजून अर्थ आहे की जे आपल्याला आत्मदृष्ट्या जे वर नेतं ते पुण्य आणि जे नाही देत त्याला पाप म्हणतात. जर पुण्य जर रजोयुक्त केलं तरी त्याला पुण्यात्मक पाप म्हटलेलं आहे. हे असे 4 विभाग आहेत. पापात्मक पाप, पुण्यात्मक पाप. तर पुण्यात्मक पाप म्हणजे पुण्य कृत्य आहे पण स्वतःच्या स्वार्थासाठी केलं. मी दान करतोय कारण मला प्रसिद्धी पाहिजे किंवा दान करतोय म्हणजे मला त्याच्या 10 पट देवा तू मला दिलं पाहिजेस. तर मग तो व्यवहार झाला. मग ते पुण्यात्मक पुण्य नाही झालं. तर तसं इथे पापाचा अर्थ जे म्हणजे दुसऱ्याचं अन्न हिरावून घेणं हे पापात्मक पाप झालं. पण माझ्यापुरतं मी अन्न घेतो आणि शिजवतो आणि खातो हे म्हणजे ते रजोगुणी कर्म पण पापातच आहे. कारण त्यांनी उद्धार न होता तुमची या संसारातच अडकण्याचे संस्कार तुम्ही वाढवत जाता. आता 14 आणि 15 एकत्र. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. याचा ऑलरेडी आपण अर्थ बघितला. जे 8व्या अध्यायात डिटेलमध्ये सांगितलंय ते इथे हा सिक्वेन्स आलाच आहे. म्हणजे इथे आपली सृष्टीची सुरुवात कशी झाली तर सृष्टी हा भासच आहे पण तो हा भास नसताना जे काय आहे ते ब्रह्म. इथे ब्रह्मदेव नाही, हे ब्रह्म म्हणजे सच्चिदानंद स्वरूप जे भगवान श्रीकृष्णाचं निर्गुण निराकार स्वरूप जे आहे किंवा सगुण साकार जे काय दोन्ही जे ब्रह्मरूपच आहे तर ते जे आहे तर त्याच्यापासून म्हणजे इथे काय म्हणतात त्याला उलटा सिक्वेन्स झाला की भूतानी म्हणजे जे जे जन्माला आलंय ते कशाने आलं तर अन्नात भवती भूतानी. म्हणजे आपण मगाशी बघितलं असतं ते अन्न खाल्लं जातं त्याच्यापासून जे वीर्य बनतं ते त्याची आहुती स्त्रियांच्या ह्याच्यात जाऊन मग नवीन जीव जन्माला येतो. म्हणजे अन्नामुळे तो जीव जन्माला आला. इथे शॉर्टमध्ये सांगितलंय. आता अन्न कसं तयार झालं तर पर्जन्यामुळे. पर्जन्य कशामुळे झाला तर यज्ञांमुळे. आता यज्ञ कशामुळे झाला तर यज्ञासाठी जी जी कर्म आहेत
ती केल्यामुळे ते सगळं कर्म हे ईश्वराला समर्पण करणं झालं, तेव्हा तो यज्ञ झाला. आणि ती कर्मची चा उद्भव कशापासून आहे, तर ती कर्म कशात सांगितलेत, कशात त्याचे व्याख्या आहे किंवा ती कशी करायची ते दिले, ते वेद आहेत. आता वेद कशातनं झाले, तर वेद हे अयोनी संभव आहेत. वेद हे त्याचा कर्ता कोणी नाही, कारण वेद हे जसं ही सृष्टी परब्रह्माचं सगुण रूप आहे, तसं वेद हे पण भगवंताच्या सच्चिद आनंदातल्या चित स्वरूपाचा एक प्रकट ऋषींच्या मनात जो चित्तात प्रकट झालेला जो आविष्कार आहे तेच वेद आहेत. आणि तो आविष्कार सर्वसामान्यांना समजण्यासाठी मग त्याचं अक्षरात रूपांतर झालं. ते पहिलं अक्षर आहे ते प्रणव आहे, ओंकार आहे. आणि तेवढ्या ओंकाराने ज्यांना समजणार नाही अशा सामान्य जीवासाठी ते ते ओम ओम हे जे अक्षर आहे ते व्याकृत झालं. म्हणजे त्याचे विविध विकार, म्हणजे इथे व्याधी ह्या हिशोबाने नाही, विकार म्हणजे रूपांतर. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतर होऊन भाषांतर झालं, मग भाषा झाली. म्हणून भाषेचे जे नियम आहेत त्याला व्याकरण म्हणतात. म्हणजे ओंकार बदलून त्या बदलाचे जे नियम आहेत ते, म्हणून ते व्याकरण. तर तसं ते व्याकृती त्यात होऊन हे सगळे जीव जन्माला आले. तर ह्याचा जर उलटा ह्याला अनुलोम म्हणतात, म्हणजे सृष्टी तयार झाली. विलोमात यांनी कसं सांगितलंय, अन्नाच्या मागे गेलं तर त्याच्यात काय पर्जन, पर्जनाच्या वर काय तर यज्ञ, यज्ञाच्या वर काय आहे तर यज्ञाची कर्म. ती कुठून झाले तर त्या वेदातनं. वेद कुठून झालं, ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम. ब्रह्म अक्षर जे ओंकार आहे आणि त्याच्यातनं वेदातली अक्षर ही अविनाशी परमेश्वरापासून निर्माण झाले, हे त्यांनी सांगितले. आणि म्हणूनच परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. म्हणजे आपण असं धरलं की एखादी बाहेरगावची ट्रेन आहे आणि त्याचे डबे, बाहेरगावच्या ट्रेनला डबे सगळे जोडलेले असतात. आपण शेवटच्या डब्यापासून सुरुवात केली तरी शेवटपासून पहिल्या इथे जाण्यासाठी तो जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण जातोय, तेव्हा त्या पहिल्या डब्याशी त्याचं कनेक्शन जे आहे ते शेवटच्या डब्याचंही आहे. म्हणजे तो डायरेक्ट जरी जोडलेला नसला तरी पहिला डबा आणि शेवटचा डबा हे मधल्या काही डब्यांनी जोडलेले गेले असल्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे, पहिला डबा जो पुढे जातोय त्याच्या तो प्रभाव शेवटच्या डब्यालाही मिळतोय. सगळेच डबे पुढे चाललेले. तसा यज्ञातनं शेवटी सगळ्या यज्ञाची आहुती ज्यात पडते तर सगळ्या यज्ञाचं फळ पण तिथूनच येते. तर असा तो परमेश्वर आहे, तो सगळ्या यज्ञाचं फळ देणारा आहे आणि तो यज्ञ रूपही आहे. हे पुढे 8व्या अध्यायात अजून येतील. म्हणूनच परमात्मा नेहमी यज्ञात प्रतिष्ठित असतो. म्हणजे ते यज्ञ हाच परमात्मा आहे. आणि पुढे गेल्यावर हे पण कळतं की यज्ञ जो करतोय आपण स्वतः तेही ब्रह्मस्वरूपच आहे, हे पुढे कळणारच आहे. पण सुरुवातीला यज्ञ करतोय परमात्म्यासाठी आणि ते यज्ञ रूपही परमात्मा आहे. म्हणजे सर्वसमर्पण हाच परमात्मा आहे. आणि म्हणून आपण ते जेव्हा दुसऱ्या अध्यायात बघितलं की प्रपन्नत्व आहे, प्रपन्नत्व म्हणजे हा कमीपणा नाहीये. सर्वसमर्पण, सर्वसमर्पण म्हणजे माझ्यातलं जे सगळ्यात उच्च शुद्ध जे माझं आत्मस्वरूप आहे ते सगळं सोडून बाकीचं मी जेव्हा टाकून देतो तर ते समर्पण आहे. म्हणजेच काय, मी जो आहे वर तो तसाच राहिलो. अशा रीतीने जेव्हा तुम्ही खरोखरीचा यज्ञ करता, आणि म्हणूनच जपयज्ञ श्रेष्ठ मानलेला आहे की सर्वात सोपं जे आहे. म्हणजे टेंबेस्वामी महाराजांनी म्हटलेले, रसज्ञावशा तारकम स्वादुलभ्यम गृहीतम कदाचिन्न ते नामलत. म्हणजे जिभेच्या वशात, म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा घेऊ शकतो आणि गोड नाव ते आहे, ते मी घेतलं नाही म्हणून मला माफ कर असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतकं ते सोपं आणि साधन आहे. आणि त्याचा परिणाम आहे की तो यज्ञ डायरेक्ट, म्हणजे ह्या एवढ्या स्टेप न घेता डायरेक्ट तुमचं
शेवटच्या डब्याचं पहिल्या डब्याशी डायरेक्ट कनेक्शन करणारं असं ते नामयज्ञ आहे, जपयज्ञ आहे. म्हणून तो जपानाम यज्ञानाम जपयज्ञोस्मी हे म्हणतात. आणि यात कुठेतरी आपल्या म्हणजे आपण आयुष्यात जे काही करतो, रोजचं कर्म आहे, पुढे काय करायचं ठरवतोय, शेवटपर्यंत जायचंय, तर आपल्या आयुष्याचं जे नराणाम आयान हा नारायण आहे. म्हणजे आपलं गंतव्यस्थान आहे. 15व्या अध्यायात पण म्हटलंय तद्धाम परमम मम. तर ते जे धाम आहे तिथपर्यंत पोचायचा मार्ग जर आपल्याला क्लिअर असला तर आपले ते रस्ता नक्की माहिती असला की आपली त्याच्यावर पुढे जाणं हे खूप सहज आणि फास्ट होऊ शकतं. तर तसं हा पूर्ण मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे की माझ्यापर्यंत यायचा. अजून ते त्याला मीच भगवान आहे या दृष्टीने सांगत नसले तरी कुठेतरी त्या आत्मस्वरूपापर्यंत पोचायच्या, परमेश्वरापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोचायचा हा मार्ग आहे की आपण जे काही यज्ञ रूपाने जे करतोय त्या सगळ्यात तो परमात्मा आहे. म्हणजे इथे भगवंत त्याला कर्माची महती सांगतात. म्हणजे ते कर्म म्हणजेच मी आहे हे का सांगायचं कारण, कारण आत्तापर्यंत कर्म म्हणजे काहीतरी वाईट आहे हे जे अर्जुनाला वाटतंय, तर त्याच्या भोवती त्याचा जो कॉन्टेक्स्ट सेट झालाय ते त्याच्या भोवती त्यांनी ते स्वतःचं एक आधार किंवा एक विचारसरणी प्रस्थापित केले. ती पूर्णपणे बाजूला टाकून त्या कर्माचं आपण हल्लीच्या शब्दात म्हणतो तर ग्लॅमर परमेश्वरांनी वाढवलेलं आहे. आणि ते ग्लॅमर वाढवले ते खोटं वाढवलेलं नाहीये सांगण्यापुरतं. ते खरंच असं आहे की ही जी सत्कर्म आहेत ती सतपर्यंत नेणारी म्हणूनच सत्कर्म आहेत. आणि त्या कर्मातही मी आहे हे भगवान सांगतात. मी यज्ञरूपच आहे हे भगवान सांगतात. इथपर्यंत कळलेलं आहे. ते म्हणजे 10व्याचा अर्थ सांगितल्यावर मी विचारलं नाही ताई तुम्हाला समजलंय की नाही, कारण या 15व्या पर्यंत त्या 10व्याचा अर्थ येतच जाणार होता. तर आता नाही आलं लक्षात दादा, लक्षात आहे. आलं. धन्यवाद. आता घ्यायचा पुढचा की अजून काही कोणाला शंका आहे आतापर्यंत? ठीक आहे ताई. शिल्पाताई पुढचा घ्या 16वा. एवं प्रवर्तितः चक्रन् नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रिया रामो मोघं पार्थ स जीवति. आता जे आधी सांगितलेलं आहे ब्रह्मदेवांनी जे प्रजापतींना सांगितलं वगैरे, म्हणजे ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या सुरुवातीलाच सृष्टीचं जे चक्र आहे ते एक सेट केलेलं आहे. ह्या पद्धतीने ते जाणार. आणि ते पण ब्रह्मदेवानी सेट हे स्वतःच्या मनाने केलेलं नाहीये. भागवतात त्याचा उल्लेख आलेला आहे की ब्रह्मदेव जेव्हा भगवान विष्णूंच्या नाभिक कमळात ते प्रकट झाले तर तेव्हा त्यांना हे अंदाज आला नाही की हे म्हणजे मी काय आहे आणि हे बाजूला जे कमळ दिसतंय ते काय आहे आणि माझ्या जन्माचा हेतू काय आहे. मग तेव्हा त्यांना तप तप असे शब्द ऐकू आले आणि ते तप करायला लागले आणि त्यांना ते ज्ञान प्रकट झालं. भगवंतांनी जी आता हे गीता सांगितली किंवा व्यासांनी भागवत सांगितलं, तर पहिलं भागवत भगवंतांनी स्वतः ब्रह्मदेवांना सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतःची पूर्ण चरित्र वर्णन आणि वेदांचा उपदेश हा ब्रह्मदेवाला झाले. आणि मग ब्रह्मदेवांनी यथापूर्वम अकल्पयत, म्हणजे जशी पूर्वी सृष्टी होती त्याच प्रकारे कल्पना करून नवीन सृष्टीची निर्माण केली. म्हणजे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात म्हणजे ते सृष्टी पाहिजे तशी निर्माण करायला मोकळे आहेत असा अर्थ नाहीये. पूर्वीच्या ब्रह्मदेवानी जशी केली असेल किंवा पूर्वीच्या विश्वाची निर्मिती जशी झाली असेल त्याच पद्धतीने या युगाची नाही या विश्वाची निर्मिती होते. तर यथापूर्वम अकल्पयत म्हणजे ब्रह्मदेवानी ही यज्ञाची संकल्पना त्यांनी तयार केलेली नाहीये. ती आधीपासून आहे आणि ती कशात तर वेदात आहे. कारण वेद हे त्रिकालाबाधित आहेत, कारण ते ज्ञानरूप चित स्वरूपाचं प्रगटीकरण आहे. तर त्यामुळे हे चक्र चालू आहे. म्हणजे उत्पन्न झालं जग, त्याच्यानंतर राहिलं, परिवर्तित झालं, नाश झाला, त्याच्यानंतर परत उत्पन्न झालं.
हे जे चक्र सगळं चालू आहे, तर हे परंपरेने चालू झालेले चक्र आहे ते चालण्यासाठी आता आपण बघतो छोटं घड्याळ असेल किंवा एखादी मोठी फॅक्टरी असेल, त्याच्यात आपण बघितलं तर असे वेगवेगळी चाकं एकात दुसरं, दुसरं तिसरं किंवा गाडीत आपण म्हणतो गिअर बदलतात. ते गिअर आणि चाक यांची एकमेकात काहीतरी जोडणी असते आणि त्यांनी ती फिरत असतात. त्यातलं एखादं चाक जरी त्या बरोबर जर फिरलं नाही, तर तो सगळा जो डोलार आहे त्याच्यात अव्यवस्था निर्माण होते. आपण बघितलं 1-2 वर्ष कोविड झाला. कारण कोविडनी एक कुठेतरी बघितलं असेल तर निसर्गाचा थोडासा समतोल परत आला. तर ही जी प्रोसेस आहे की जिथे ती चाकं बरोबर एकमेकात जोडली गेलेली नाहीयेत. तेव्हा मग ते भगवान त्याची दुरुस्ती करायला मोठ्या प्रमाणात झालं तर धर्मसंस्थापनार्थम भगवान येतात. तो धर्म म्हणजे व्यवस्था आहे. धर्म म्हणजे मूळ जी वृत्ती आहे. आपण म्हणतो ना पाण्याचा गुणधर्म वाहणे आहे किंवा वायू अ, अ, जे घनपदार्थ आहे त्याचा गुणधर्म आकार ठराविक आकारात राहणे आहे. तसा धर्म हा या सृष्टीचा गुणधर्म आहे. तर ज्यांनी त्यांनी त्याच्या गुणधर्माप्रमाणे वागलं तर हे सृष्टीचक्र खूप चांगल्या पद्धतीने चालेल. आणि ते जर तसा तो करत नाही, तर तो म्हणजे स्वतःचं नुकसान पण करतो आणि या सगळ्या विश्वातही कुठेतरी एक वाईट गोष्टीची सुरुवात त्याच्यापासून होऊ शकते आणि म्हणून ते पापी म्हटलेलं आहे. तर असा मनुष्य व्यर्थ पापी म्हणजे आता आपण जर विचार केला जसं आपण वेदानुकूल किंवा संत महात्म्यांनी सांगितलेल्या विचारात त्यांच्या मनाप्रमाणे जसं आपण पुढे पुढे जायला लागतो, तर एक तो रिदम तयार होतो. एक एक ठराविक पद्धतीचा आपल्या आयुष्याला, आपल्या वागण्या, बोलण्याला एक ठराविक प्रकारचा रिदम तयार होतो. आपल्यापैकी कोणी जर फिजिक्स मधलं हे केलं असेल तर तिथे एक रेझोनन्स असा प्रकार आहे की दोन एकाच पद्धतीने गोष्टी जर कंप पावत असतील तर त्याची दोघे जर जवळ आले तर त्याची जी शक्ती आहे ती अनंत पटीने वाढते. तर ती जी शक्ती आहे ती इतकी वाढू शकते की जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की विश्वस्वधर्म सूर्ये पाहू. असं जर भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे हे होऊ शकल्यावर काय काय होणार आहे ते सांगतायत. तर इतकी त्या धर्मात ताकद आहे की त्यांनी पूर्ण विश्व हे एका वरच्या आनंदाच्या लेव्हल पर्यंत जाऊ शकतो. जो जे वांछील तो ते लाहो हे होऊ शकतं केव्हा जेव्हा विश्वस्वधर्म सूर्य पाहो होईल तेव्हाच. त्याच्या आधी जो जे वांछील होणारच नाही. तर अशी ही धर्माची शक्ती आहे आणि तो धर्म हा सगळा या यज्ञाच्या चक्रामध्ये वेगवेगळ्या बांधलेला गेला की यांनी हे होणार, यांनी हे होणार. आपण इंग्लिशमध्ये काही जणांनी कॉज अँड इफेक्ट बघितलेलं आहे. एखाद्या संस्थेची जर कार्यपद्धती सुधारायची असेल तर त्यात झालेल्या गोष्टीचा कॉज अँड इफेक्ट हे एका सिरीजमध्ये अभ्यास करण्याची पद्धती आहे. तसं ह्या सृष्टीचा कॉज अँड इफेक्ट म्हणजे यज्ञ आणि त्याची कशात आहुती आहे हे समजत जाणं त्यांनी सृष्टीचा फ्लो आपल्याला समजतो आणि तो त्याच्या विरुद्ध जो वागणार आहे तो पापी आहे. म्हणजे कुठेतरी परत आता डायरेक्ट अर्जुनाला तू पाप करतोयस न सांगता ती थेरी समजावून देत आहेत. बऱ्याच वेळा काय होतं आपण मुलाला तू चुकलायस असं म्हटलं की तो डिफेन्सिव्ह याच्यात जातो आणि त्याचं ऐकण्याची स्थिती हे होते. मग त्याच्याऐवजी आपण कोणती तरी मॉरल स्टोरी जिथे त्याचा संबंध नाही ते सांगतो आणि मग त्या मॉरलनी त्याला कळतं की अरे हा म्हणजे आपण पण या पद्धतीने वागायला पाहिजे. म्हणजे इथे थोडक्यात अर्जुनाला आता युद्ध वगैरे हे शब्द न वापरता त्याला वेगळ्या प्रकारे सांगतायत की धर्मात जे सांगितले त्याच्या विरुद्ध वागणं हे पाप आहे. जे आधी नुसतं एका शब्दात सांगितलेलं ते आता ते डिटेलमध्ये सांगतात. वेळ झाली बंद झाली लक्षात नाही आला. हां 6 श्लोक. आता हे मी मागच्या वेळी वाचत होतो तेव्हा काही झाले तो ऑटो बंद होतो.